ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भारतीय सेनेच्या समर्थनार्थ भारतीय जनता महिला मोर्चा यांच्या वतीने सिंदूर यात्रेचं आयोजन ठाण्यामध्ये करण्यात आलं होतं। काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अनेक भारतीयांच्या भावना या दुखावल्या गेल्या आहेत। या दहशतवादी हल्ल्याला भारतीय सैन्याने तोडीस तोड असे उत्तर दिले आहे, ते म्हणजे ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून। भारतीय लष्करी सैन्याने आपले संपूर्ण बळ पणाला लावून ऑपरेशन सिंदूर अंतर्गत उत्कृष्ट अशी कामगिरी करीत पाकिस्तानच्या दहशतवादी हल्ल्याला तोडीस तोड असे उत्तर दिले आहे। भारतीय सैन्याच्या समर्थनार्थ त्याचबरोबर विजयाचा जयघोष करण्याकरिता ठिकठिकाणी तिरंगा रॅली काढण्यात आली होती। अनेक महिलांच्या सिंदूरचं रक्षण करीत हे मिशन पूर्ण करण्यात आलेलं आहे। तर त्या विजयाचा जयघोष आणि सलाम शौर्याच्या अंतर्गत सिंदूर यात्रा ठाण्यामध्ये संपन्न झाली। भारतीय महिला मोर्चाच्या अध्यक्ष स्नेहा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही सिंदूर यात्रा काढण्यात आली होती। तलावपाल येथील अहिल्याबाई होळकर घाट येथून या रॅलीचा शुभारंभ झाला। भारतीय सैन्याच्या जयघोषाच्या नारेबाजी देत ही सिंदूर रॅली अनेक महिलांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाली। यामध्ये भाजपाच्या माजी नगरसेविका नंदा पाटील, नम्रता कोळी, त्याचबरोबर भाजपाचे अनेक पदाधिकारी यांनी सहभाग नोंदवला होता। तर भाजपाचे ठाणे शहर अध्यक्ष संदीप लेले यांचीही येथे उपस्थिती लाभली। आपण काही दिवसापूर्वी पाहिलं असेल की जो पाकिस्ताननी जो भ्याड हल्ला केलेला आहे त्याच्या प्रत्युत्तर म्हणून आज आम्ही फक्त भाजपा तर पूर्ण भाजपाच्या महिला उतरलेल्याच आहेत। जे पाकिस्ताननी जे केलंय, जे त्या आतंकवाद्यांनी केले, जे सगळ्यांना जे नवीन संसार उद्ध्वस्त केलेत, घरं उद्ध्वस्त केलेत, लोकांना मारलेलं आहे त्या हल्ल्यामध्ये, त्याचं जे आपल्या भारतीय सेनेनी आणि आपल्या मोदीजींनी जे प्रत्युत्तर दिलं, तर त्याच्यासाठी म्हणून आम्ही इथे उतरून त्यांचं एक कौतुक करण्यासाठी आज आम्ही ही सिंदूर यात्रा काढलेली आहे। आणि ह्या सिंदूर यात्रेचा अजून एक असं आम्ही मेसेज देतोय की आम्ही भारतीय सेनेबरोबर पण आहोत आणि ज्यांच्याबरोबर ही वाईट कृती झालेली आहे, आम्ही सगळ्या महिला, आपल्या देशाच्या सगळ्या महिला त्यांच्या सोबत आहेत।